या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। केंद्राकडून जनगणना 2027 साठी 40 प्रश्नांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे। प्रश्नांमध्ये जात, एससी आणि एसटीशी संबंधित माहितीचा समावेश आहे। जनगणनेमध्ये जात, धर्म, मातृभाषा आणि शिक्षणाची माहिती घेतली जाणार आहे। व्यक्तीचे आधार, मतदार ओळखपत्र आणि मोबाईल क्रमांकही विचारला जाणार आहे। भारतीय पासपोर्ट असल्यास पासपोर्ट क्रमांकाची माहिती घेतली जाईल। सोबतच त्यांनी कोविड-19 लस कुठे घेतली याबद्दल माहिती द्यावी लागणार आहे। रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त यांनी आदेश जारी केलेला आहे। केंद्राकडून जनगणना 2027 साठी 40 प्रश्नांची अधिसूचना आता जारी करण्यात आलेली आहे। या प्रश्नांमध्ये जात, एससी आणि एसटीशी संबंधित माहितीचा समावेश आहे। जनगणनेमध्ये जात, धर्म, मातृभाषा आणि शिक्षणाची माहिती घेतली जाणार आहे। व्यक्तीचा आधार, मतदार ओळखपत्र आणि मोबाईल नंबर सुद्धा विचारला जाणार आहे। केंद्राकडून जनगणना 2027 साठी 40 प्रश्नांची अधिसूचना जारी झालेली आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। प्रमोद, खरं तर 2027 मध्ये ही पूर्ण जातनिहाय जनगणना जी आहे ती होणार आहे आणि ही जनगणना करत असताना कुठल्या प्रकारचे प्रश्न असतील याची चर्चा सुरू झालेली होती। सरकारकडून क्लिअर केलं गेलं होतं की ही पूर्ण जातनिहाय जनगणना आहे, त्यामुळे सगळी माहिती पण त्यासाठी 40 केंद्र सरकारकडून जारी करण्यात आहे। जर आपण बघितलं तर ही जनगणना जी आहे जातनिहाय असेल, सूचित जमातींचा संबंध असेल, या सगळ्याची माहिती जी आहे ती आता सरकारला द्यावी लागणार आहे। सोबतच जात असेल, धर्म असेल, तुमची भाषा कुठली आहे, तुम्ही शिक्षण कशा पद्धतीने घेतलेलं आहे, ही सगळी सविस्तर माहिती या प्रश्नांमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळते। वृषाली, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा यातला कुठला असेल तर तुम्ही ज्या पद्धतीनं लस घेतली होती, म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये ज्या कोविड-19 ची लस घेतली होती, ती लस कुठल्या पद्धतीची घेतली होती, ती लस म्हणजे कुठल्या कंपनीची लस घेतली होती आणि ती लस कुठे घेतली होती याची माहिती देखील आता या जनगणनेमध्ये तुम्हाला द्यावी लागणार आहे। बाकीही काही प्रश्न आहेत, आधार क्रमांक असेल, नाव असेल तुमचं, तुम्ही राहता कुठे, यापूर्वी नोकरी कुठे करत होता, सध्या नोकरी कुठे करता आणि कुटुंबाची सगळी माहिती जी आहे ती सगळ्या शब्दात तरी तुम्हाला द्यावी लागणार आहे। 40 प्रश्न पहिल्यांदा सरकारकडून आता जारी करण्यात आलेले आहेत। वृषाली, मी म्हटलं तसं 2 टप्प्यामध्ये खरं तर ही जनगणना जी आहे ती होणार आहे। पहिला टप्पा जर सांगायला गेलो आपण तर लडाख असेल, जम्मू काश्मीर असेल, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड ज्या भागामध्ये बर्फवृष्टी होत असते या भागामध्ये 1 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान ही जनगणना होणार आहे आणि उर्वरित देशामध्ये फेब्रुवारी 2027 मध्ये ही पूर्ण जनगणना होणार आहे। आणि या जनगणनेच्या धन्यवाद प्रमोद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।